तुम्ही कधी चॉकलेट केक बाउल खाल्लाय का? मी खाल्लाय आणि खरं सांगते खूप मस्त लागतो. पण मनात विचार आला की हाच चॉकलेट बाउल आपण जर का घरी बनवायला गेलो तर त्याची कॉस्टिंग किती जाईल? म्हणजे बाहेर तर नाही म्हणता 100, 150, 200 अशी स्टार्टिंग असते. मग घरी बनवायला गेलो तर कितीपर्यंत पडेल? म्हणून मी आज बनवते हा चॉकलेट केक बाउल. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तर इथे मी 50% डार्क चॉकलेट घेतलंय आणि ते मी आता डबल बॉयलरच्या हिशोबाने मेल्ट करून घेणार आहे. आणि हे मेल्ट करायला मी एका टोपात गरम पाणी केलंय आणि त्याच्यामध्ये एक बाउल ठेवलाय ज्यात मी चॉकलेट ठेवलं होतं. आणि इथेच मी खरं तर चूक केली आहे. मी हे फर्स्ट टाइम करत होती आणि चुका या होतात आणि काय चूक झाली तर ते पण मी सांगते. खरं तर चॉकलेट बॉईल करताना जे बाउल आहे ना ते खूप मोठंच घ्यायचं. मी इथे छोटं घेतलं होतं तर ते मोठं घ्यायचं, कारण पाण्याची वाफ ही अजिबात जाऊ नये. पाणी किंवा पाण्याची वाफ, नाहीतर ते काही वेळाने ठीक होतं. आता जे मी चॉकलेट मेल्ट करून घेतलं होतं ना त्यातलं मी थोडंसं चॉकलेट बाजूला काढून ठेवलं होतं आणि ते काही वेळाने ना खूप थिक झालं होतं. तुम्ही पुढे बघालच. आणि इथे ना मी एक ब्राउनी घेतली आहे, कोणत्या पण ब्रँडची घ्या, आणि त्याची वरतून लेअरिंग करायची आहे. आणि ही जी एक ब्राउनी आहे ना तर त्याच हिशोबाने तो एक बेस असतो त्यांचा, म्हणजे छोटूसा बेस. तर एका ब्राउनीच्या हिशोबाने होता, पण माझ्याकडे 2 ब्राउनीज होते म्हणून मी दोन्ही पण वापरले. या चॉकलेट बाउलची लेअरिंग कशी करायची ना तर ते मी सांगते. आधी खालच्या बेसला एकदम मेल्टेड चॉकलेट असेल, त्याच्यावरती ब्राउनीची लेअरिंग असते. आणि आत्ता मी ह्याच्यावरती घातलंय मेल्टेड चॉकलेट. जसं की मी तुम्हाला सांगितलं की जर का त्या चॉकलेटला वाफ लागली तर ते काही वेळाने थिक होतं. म्हणून मी काय केलं तर मी थोडंसं चॉकलेट घेतलं आणि त्यात थोडंसं दूध घालून ते मेल्ट केलं आणि मग घातलं. पण दूध घातल्याने काय झालं की ते सोक झालं डिरेक्टली. म्हणून अशा वेळेला काय करतात ना काही जण, ब्राउनी जर का असेल तर ते लोक व्हिपिंग क्रीमची लेअरिंग करतात आणि मग त्याच्यावरती मेल्टेड चॉकलेट घालतात. पण माझ्याकडे व्हिपिंग क्रीम नसल्या कारणाने मी ते नाही घातले. आणि मग मी एका लॉटी चॉकोपाय आणि किटकॅटने गार्निशिंग केले आणि आपलं चॉकलेट केक बाउल जे आहे ते रेडी झालंय. आणि मी खरं सांगते खूप छान झालं होतं. मला एकदा ही रेसिपी घरी करून बघायची होती, कारण की मी नुकतंच हा चॉकलेट बाउल बाहेर ट्राय केला होता आणि असं वाटलं की आपण घरी करून बघूयात, म्हणजे कॉस्टिंगमध्ये काय डिफरन्स येतो. आणि मी खरं सांगते खूप जास्त डिफरन्स येतो, कारण की ह्यात चॉकलेट जे आहे ते भरभरून यूज केलं जातं आणि चॉकलेटची जी प्राइसिंग आहे ती खूप जास्त असते, म्हणून त्याची प्राइस इतकी महाग आहे आणि ते वर्थ इट पण आहे. पण एकदा ही रेसिपी ना तुम्ही घरी करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि ह्यासाठी टोटल प्राइसिंग ना मला खरं तर 130 to 140च्या आसपास आली होती आणि मला तरी खूप आवडलं. सो नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.